चलो, लष्करी सामर्थ्य असून सुद्धा मराठे ब्रिटिश साम्राज्यवादाला रोखू शकले नाहीत. बेसिकली मराठ्यांच्या पराभवाची कारणं ऑलरेडी क्लासमध्ये ॲज इट इज डिस्कस केलेली आहेत. असं काय होतं की लष्करी दृष्ट्या प्रचंड पॉवरफुल असून सुद्धा मराठ्यांचा पराभव झाला. 3 अँग्लो मराठा युद्ध झालेत, आठवत आहेत? ठीक आहे. सो या 3 युद्धांमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठे ब्रिटिशांना रोखू शकले नाहीत, जबकि प्रचंड जास्त पॉवरफुल होते तरी सुद्धा. आता इथे 150 शब्द लिहायचेत, नाही तर मी एका शब्दात मॅटर संपवला असता, भाऊबंदकी, भाऊकीची भांडणं. पण हेच थोडंसं डिटेलमध्ये लिहायचंय. चलो स्टार्ट रायटिंग. 1775 ते 1818 या काळात काय झाले? 3 अँग्लो मराठा युद्ध झालेली आहेत. ठीक आहे. सो त्या युद्धांच्या संदर्भात विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. इंट्रो सोपा ठेवायचा. ऑलवेज कीप इट सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. ठीक आहे. सो 18व्या शतकात भारतात मराठे हे सगळ्यात सामर्थ्यशाली होते. अटक से कटक तक किंवा पेशावर पासून तंजावर पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. किती ताकद होती? मुघलांचा बादशाह हा मराठ्यांचा बाहुला बनला होता. कळतंय? सो हे इंट्रो मध्ये लिहायचं. हे बघा कसं आहे माहितीये काय, हे इतिहासाचे आन्सर्स आहेत. हे पॉलिटी, इकॉनॉमिक्स किंवा जॉग्राफी, म्हणजे मी त्या सब्जेक्टला कमी नाही लेखत आहे, पण इथे फक्त तुमचं नॉलेज महत्वाचं नाहीये, इथे इमोशन्स दिसल्या पाहिजेत. विशेषतः अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे. एक्झामिनर जो आहे तो पण मराठीच आहे, तुम्ही पण मराठीच आहे. खेळा त्याच्या भावनांशी. काय करतात हे सिरियल वाले? का बघता तुम्ही सिरियल? जर त्याच्यामध्ये मेकॅनिकल किंवा असे काही डायलॉग असतील, तुम्ही बघणार आहात का? सो प्ले विथ इमोशन्स, पण एका लिमिट पर्यंत, नाहीतर इमोशन्स खेळत राहतात, आन्सर राहील बाजूला. सो इंट्रो मध्ये तुम्हाला दाखवून द्यायचंय की किती पॉवरफुल होतं मराठ्यांचं साम्राज्य, की अटक पासून कटक पर्यंत किंवा अहत पेशावर तहत तंजावर एवढं प्रचंड पसरलेलं होतं. ठीक आहे. संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टाप, असं लिहायचं, स्टार्ट करायचं. ठीक आहे. आणि मग यायचं मेन बॉडीकडे की काय झालं नंतर मग अचानक. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे अंतर्गत कलह. जे 5 मराठी घराणी होते किंवा मराठेशाहीचे 5 प्रमुख स्तंभ होते, शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करणारे पेशवे. पण दुर्दैवाने यांचा आपापसात परस्पर अविश्वास आणि एकमेकांबद्दलची असुरक्षिततेची भावना, याच्यामुळे सगळं झालं. लक्षात घ्या, पहिलं युद्ध असेल किंवा तिसरं युद्ध असेल, प्रत्येक वेळी हेच झालं की ते इतर कोणालाही घाबरत नाहीयेत, ते आपापसात घाबरतात. शिंदे आणि होळकर पेशव्यांना घाबरतायत, पेशवे शिंदे होळकरांना घाबरतायत, एक्सेट्रा. ठीक आहे. सो हा जो अंतर्गत कलह आहे तो कामाला, तो सगळ्यात महत्वाचं कारण आहे. लक्षात घ्या. तर स्टार्ट करायचं, तुम्ही सगळं खूप ब्रीफली लिहायचं. लक्षात घ्या. 1772 नंतर, 1772 मध्ये माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. राघोबा दादा, आता नावं तरी चालतं. ठीक आहे. फक्त एवढं लिहा की तिथून खरा अंतर्गत संघर्ष चालू झालेला आहे. त्याच्यानंतर हे जे महत्वाकांक्षा होत्या किंवा व्यक्तिगत महत्वाकांक्षा, त्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांना मराठ्यांच्या राजकारणात चंचू प्रवेश शब्द आहे, ठीक आहे, करण्याची संधी मिळाली, किंवा नुसता प्रवेश म्हटलं तरी चालतं. ओके. सो हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्यांची आपापसातली जी परस्पर स्पर्धा होती किंवा संघर्ष होता, तो सगळ्यात महत्वाचा होता. आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला नसता तर ब्रिटिश मूर्ख ठरले असते. मग सो पहिलं जे फर्स्ट अँग्लो मराठा युद्ध झालेलं आहे, तर तुमच्या लक्षात असेल सुरतचा तह. जे कोणी सत्ता सोडून जातात ते पहिले सुरतला गेलेत राघोबा दादा पेशवे, आणि तिथून त्यांनी ब्रिटिशांची तह केलेला आहे की मराठ्यांचं मला तुम्ही पेशवे पद द्या, मराठी साम्राज्याचा काही भाग मी तुम्हाला द्यायला तयार आहे. ठीक आहे. आणि याच्यातून मग पहिलं अँग्लो मराठा युद्ध झालं. सालबाईचा तह झाला, कारण 7 वर्ष सुद्धा कोणीच एकमेकांना हार जात नव्हतं. मराठे आणि ब्रिटिश दोघंही इक्वली पॉवरफुल होते, आणि त्यामुळे पुन्हा एकदा सालबाईचा तह झाला. 20 वर्षाचा काय झाला? मैत्री करार झाला. आठवतंय हे सगळं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आधी जी घोडचूक रघुनाथ पेशवे यांनी केली होती तीच नंतर सेकंड बाजीरावांनी केली, वसईचा तह, तैनाती फौजेचा करार, आठवलं का? हे सगळं तुम्ही लिहू शकताय. सो दुसरं महत्वाचं कारण आहे तैनाती फौजेचा करार, की आपसातील सत्ता संघर्ष किंवा परस्पर असूया द्वेष, काय होतं मध्येच आवाज होतोय, याच्यामुळे काय झालंय तर दुसरं अँग्लो मराठा युद्ध झालंय आणि त्याच्यात सुद्धा मराठ्यांचा पराभव झालाय आणि खरं सामर्थ्य जे आहे मराठ्यांचं ते तिथेच संपलेलं आहे. तिसरं फक्त नावापुरतं आहे. तिसरं युद्ध खूप जास्त हे नाहीये, लक्षात घ्या. आता हे सुरुवातीला ब्रीफली लिहायचं, तिथे प्रश्नात काय म्हटलेलं आहे, नुसती कारण लिहिले तर चांगले मार्क मिळणार नाही. तिथे काय म्हटलंय नीट बघा, 1775 ते 1818 या काळातील 3 अँग्लो मराठा युद्धांच्या संदर्भात हे विधान तुम्हाला अनालिसिस करून दाखवायचंय. कळतंय? आणि मग तुम्ही एक डायग्राम सुंदर काढू शकताय की मराठ्यांच्या पराभवाची कारणं, सगळे एरोज दाखवायचे आणि पटपट कारणं सांगून द्यायची. ठीक आहे, सांगा पटापट कारणं काय काय आहेत. अर्धी कारणं ऑलरेडी आपण इथे डिस्कस केलेत, उरलेली कारणं सांगा. पानिपतच्या लढाईचा परिणाम, दूरगामी परिणाम. पानिपतच्या लढाईत मराठे जे दुबळे झाले होते ते नंतर रिवाईव्ह करू शकले नाहीत पूर्णपणे. अजून नेतृत्वाची कमतरता, व्हेरी गुड. एक जे कुशल नेतृत्व लागतं, जे की सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे किंवा शिंदे असतील सुरुवातीच्या काळात, महादजी शिंदे, नंतर मात्र हे राहिलं नाही. फॉर एक्झाम्पल पहिल्या युद्धामध्ये लगेच ब्रिटिश का जिंकले नाहीत लक्षात घ्या, कारण तिथे शिंदे आणि फडणवीस एकत्र आले. अरे इतिहासातले महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी एकत्र येऊन काय केलंय, मराठ्यांचं नेतृत्व केलेलं आहे. माझ्या डोक्यात पण नव्हतं ते होत. ठीक आहे, चलो. सो हे सगळं तुम्ही लिहू शकता. आणखी एक महत्वाचं कारण ते म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांचा अभाव म्हणा. ठीक आहे, एक काळ असा होता की जिथे मराठ्यांचं तोफखाना हा एक सगळ्यात खतरनाक होता, पण दुर्दैवाने नंतर जसा काळ बदलत गेला मराठ्यांच्या तोफा खूप चांगल्या होत्या पण अत्यंत जड होत्या आणि ब्रिटिशांच्या तोफा ऍडव्हान्स वेपनरी किंवा ज्याला आपण ऍडव्हान्स प्रकारच्या तोफा त्याने आणल्या होत्या. अजून सामाजिक भेदभाव, जातीय उतरंड. महाराष्ट्राच्या त्या काळाच्या समाज जीवनामध्ये प्रचंड जातीय द्वेष किंवा असूया भरलेली होती. इवन मराठ्यांमध्ये सुद्धा, मराठा जमात जी महाराष्ट्रात त्या काळात सगळ्यात मोठी होती, तिथे सुद्धा जातीय भेदाभेद फार जास्त प्रमाणात होती. ठीक आहे, अजून मराठा साम्राज्याचा विस्तार हा खूप जास्त मोठा होता. एवढं मोठं साम्राज्य सांभाळण्यासाठी जी कुवत लागते ती कुवत त्या काळात मराठ्यांमध्ये उरली नव्हती. आधी ती होती पण नंतर ती उरली नाही. टू बिग टू फेल म्हणता याला किंवा टू बिग टू मॅनेज. मराठ्यांचं साम्राज्य एवढं प्रचंड विस्तीर्ण होतं की त्याचा सांभाळ करण्यासाठी जे नेतृत्व क्षमता लागते ती मराठ्यांमध्ये नव्हती त्या काळातल्या. माझ्याकडे रागाने बघू नका, मी नाही काही केलेलं आहे. अजून निजाम आणि मैसूर यांच्यासोबत मराठ्यांचा सातत्याने संघर्ष होत होता किंवा इवन सगळ्याच भारतीय सत्तांशी. आणि त्यामुळे संपूर्ण जे शिवाजी महाराजांचं खरं तर स्वप्न होतं, तुमच्यापैकी किती लोकांनी शिवाजी महाराज वाचलेत आय डोंट नो. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की आपल्याला काय करायचंय तर संपूर्ण दक्षिण भारतातली जेवढी राज्य आहेत त्यांची आपल्याला एक पॅन साऊथ इंडियन अलायन्स तयार करायची आहे. त्यांच्या आयुष्याच्या शेवटाकडे जेव्हा राज्याभिषेक झाला, कधी झाला राज्याभिषेक? 1674. त्याच्यानंतर 1677 मध्ये त्यांनी एक दक्षिण मोहीम आखली होती जिथे ते कुतुबशहाला जाऊन भेटले होते. आठवत आहे? इनफॅक्ट ज्या आदिलशाहींनी सुरुवातीला मराठ्यांना किंवा शिवाजी महाराजांना प्रचंड त्रास दिला, त्यांना नष्ट करण्यासाठी सगळे प्रयत्न केले, अफजल खान, सिद्दी जोहर एक्सेट्रा, तरी सुद्धा नंतर जेव्हा आदिलशाहीला गरज पडली तेव्हा शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज यांनी मराठी सैनिक पाठवलेत टू प्रोटेक्ट आदिलशाही. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? माहित असणं गरजेचं आहे. सो हे जे विजन होतं मराठ्यांचं, जे विजन होतं की सगळ्या भारतीय सत्तांनी एकत्र आलं पाहिजे आणि ब्रिटिशांना हरवलं पाहिजे, ते विजनच मराठ्यांकडे उरलं नाहीये आणि त्यामुळे पराभव झालेला आहे. सो हे जर तुम्ही लिहिला, हा जर पॉईंट तुम्ही लिहिला, एक्झामिनर तुम्हाला अर्धा काय 1 मार्क एक्स्ट्रा देईल, कारण हा पॉईंट दुसऱ्या कोणाच्याही उत्तरात असणार नाहीये. लॅक ऑफ विजन किंवा दूरगामी
दूरदृष्टीचा अभाव. ठीक आहे, सो हे सगळं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे.